मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी असं म्हणेन, मग मी जर अयोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो, तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे 2019 ते 22 पर्यंतचे मूर्खमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली, मुख्यमंत्री नाही. मी जर अयोग्य मंत्री असेल तर 2019 ते 22 चुकून बोललो का मी मूर्खमंत्री? कदाचित हेच असू शकतं. कारण मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायची, त्या ठिकाणी यायचं शिवाजी महाराजांचा इतिहास अमुक, सूर्याजी पिसाळ अमुक. अरे माझ्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं? काय केलं? फक्त भावनिक बोलायचं, इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा, त्याच्यावरती मत मागायची, 5 वर्ष पुन्हा डुंकुनी बघायचं नाही. आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार, ज्याचा मी एक बाप होतो, माझ्या अगोदर 2 बाप होते, विलासराव एकदा बाप होते, माझा आता अजून कोण होतं, आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झालेत. किती बाप झाले मला माहित नाही, किती बाप झाले मला माहित नाही. आलं लक्षात? मी त्या 100 बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो. ज्या तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं खमके म्हणून उभा राहिला, त्या उद्धव ठाकरेला पक्षाला 10 कोटीचा निधी दिला, टेकनं तुझं तिकीट आणलं, तुझ्यावरती 1 कोटी रुपयाचा खर्च केला, तुला निवडून आणलं, तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला. असं कसं चालतं? तुम्हाला मान्य आहे का? आपल्या पोराने दुसऱ्या माझा तुझा बाप नाही, तू हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं का? म्हणून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडले नाही, त्यांना मांडीवरच घेऊन बसला. बाळासाहेबांच्या तुम्ही म्हणता ना, माझ्या बापाचा पक्ष सोडला, तुझ्या बापाचे विचार तू सोडून दिले, तुझ्या बापाचा सगळा हेतू तू अगदी पायदळी तुडवला आणि तुला सत्तेसाठी, तुझ्या लेकराच्या एकट्या रोजगारासाठी तू त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पुढची गोष्ट, या ठिकाणी माझे सहकारी, माझ्या संस्थेचे डायरेक्टर टकले, प्राध्यापक टकले, त्या ठिकाणी आज माझ्या बरोबर ते प्राध्यापक बारबोले होते. मंत्री असताना ज्या वेळेस इलेक्शन झाली आणि ह्यांचं ठरलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि काँग्रेस बरोबर जायचं आहे, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील पहिला शिवसैनिक हा तानाजी सावंत आहे. त्यांनी डायरेक्ट फोन उचलून उद्धव ठाकरेला विचारलं होतं, साहेब जो निर्णय तुम्ही घेताय हे बरोबर आहे का? ते म्हणले हो असं ठरलंय. म्हणलं एक लक्षात ठेवा, मी माझ्या बापाचा वारसा नाही, मला राजकारणाचा ना, माझ्या घरात खासदारकी आमदारकी होती, काही नाही. पण आयुष्यभर पहिलीत असल्यापासून शिकत असताना PhD करेपर्यंत आयुष्य माझं रँकर म्हणून गेलेलं आहे. कधीही खालच्या पहिल्या 2-3च्या खाली मी माझं आयुष्य जगलेलं नाही. ना माझ्या बापाची माझी शिकवायची, मला शिकवायची ऐपत बी नव्हती. बँकेचं कर्ज काढून मी शिकलेला पोरगा आहे. पायात चप्पल नसताना लेक्चर घेतलेला माणूस आहे, एकमेव मास्तर. आणि ते सांगितलं त्यांना, साहेब आयुष्यभर शरद पवारच्या कधी वळचणीला आमचं घर गेलं नाही. 1988 पासूनचा शिवसैनिक आमच्या घरात आहे, आमचं बाळकडूच शिवसैनिक आहे. आणि तुम्हाला कितपत शरद पवार आहे ते मला माहित नाही, त्या खोलात मी जात नाही. पण जेवढा म्हणून मी शरद पवार वाचला, जेवढा म्हणून मी शरद पवार ऐकला, जेवढा म्हणून मी प्रॅक्टिकली शरद पवार बघतो, त्या शरद पवारांचा हात ज्याच्या डोक्यावरती पडतो त्याचं भस्म होतो, ते संपून जातं. जर आपला शिवसेना पक्ष, जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधत असाल तर तो आत्मघात ठरेल आणि शिवसेना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.